राष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती। शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबत चर्चा झाली आहे। राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीची तारीख देखील या बैठकीत ठरवण्यात आली आहे। येत्या 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची कार्यकारिणीची बैठक पार पडणार असून त्यानंतर अधिकृत घोषणा केली जाईल। या संदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माहिती दिली आहे। पाहूया। आमच्या सर्वांचे लाडके नेते अजितदादा यांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर आज साप्ताहिक बैठक जी दादा आयोजित करायची ती बैठक आज वहिनींच्या अध्यक्षतेखाली प्रफुल्लभाई भुजबळ साहेब आणि आम्हा सर्व आमदारांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी झाली। एकंदरीत झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका, आगामी येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये अर्थसंकल्पामध्ये विविध करायची कामं, या सगळ्या विषयावरती सखोलपणाने त्या ठिकाणी चर्चा झाली आणि बहिणींनी अत्यंत संयमाने, धीरोदात्तपणाने विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना मार्गदर्शन करत असताना आगामी कालावधीमध्ये दादांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राला गतिमान करण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने आमदारांना विश्वासात घेत पक्ष संघटनेला अधिक प्रभावीपणाने साथ देत पुढच्या कालावधीमध्ये वाटचाल करण्याचं आश्वासित त्या ठिकाणी केलं। प्रत्येक आमदारांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास त्या निमित्ताने निर्माण झाला की ज्या पद्धतीने गेले 2-3 दिवस प्रशासकीय कामाची चुणूक वहिनींनी आपल्या पुण्याच्या बैठकीमध्ये असेल, बारामतीचा जनता दरबार असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्वाचित झालेले जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य असतील, या निमित्ताने त्या ठिकाणी दाखवलेली होतीच। त्यामुळे त्याच विश्वासाने दादा ज्या पद्धतीने या साऱ्या बाबी हाताळत होते तशाच पद्धतीने त्या समर्थपणाने हाताळतील असा विश्वास त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणाने व्यक्त केला। 23 तारखेला शोकसभा आहे। 26 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडसुद्धा करण्याचा आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही 26 तारखेला देशांतील आमचे काही प्रतिनिधी, राज्यांतील आमचे विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा प्रतिनिधी, अधिक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहून त्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे पक्षाच्या घटनेनुसार ती त्या ठिकाणी पार पडली जाईल। ही बैठक दिल्लीत होणार आहे की मुंबईत होणार? राष्ट्रीय कार्यकारिणीची ती बैठक राष्ट्रीय अध्यक्षासाठी बोलवणार आहे? मी आत्ताच सांगितलं की ती बैठक 26 तारखेला मुंबईत होणार आहे असं मी स्पष्ट सांगितलं। आजच्या बैठकीमध्ये विलिनीकरणाबाबत काही चर्चा झाली? विषयाच्या बैठकीचा तो विषयाचा अजेंडा त्या ठिकाणी नव्हता। पक्ष संघटना, दादांनी केलेलं काम, महाराष्ट्राच्या संबंध समाजकारणामध्ये त्यांनी दिलेलं योगदान, ते जाब्यातपणाने पुढे ठेवण्याचं काम आपण सर्वांनी मिळून करावं, एवढी चर्चा आजच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाली। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।